सो आज आहे 17th ऑफ जून येस. आणि राईट इन फ्रंट ऑफ अस एक ईमेल ओपन आहे विच इज फॉर आर फर्स्ट पेड पेड कोलॅब. कोलॅब. खूप एक्साइटेड आहोत आम्ही. सो आम्हाला फर्स्ट असं लेजिट कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे. म्हणजे आजवर मी खूप असे ऑपरेटर पाहिलेत, ऑफिसचे कॉन्ट्रॅक्ट पाहिलेत, बट देन एक ब्रँड कोलॅबचा कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट टाइम पाहत आहोत. एकदम छोटूसा कसा व्लॉग असणार? असणार आहे नाही, झूठ बोल रहा है. आणि ह्याच्या मागचं कारण हेच आहे की बिकॉज दिस इज आवर फर्स्ट अँड फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. येस. आम्हाला हे एक मेमरी लेन मध्ये ठेवायचं होतं आमच्या, की आम्ही जेव्हा जेव्हा कुठे जाऊन आफ्टर जेव्हा कधी लाईक मागे जाऊन बघू मागे तेव्हा जाऊन बघू. आठवेल की हा Yes. यार आमचा फर्स्ट ब्रँड कोलॅब आमचा हा होता वगैरे असं. येस, सो ते मेमरीज रिफ्रेश होतील त्यावेळी. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर याचा अर्थ हा आहे की ही व्हिडिओ ऑलरेडी इंस्टाग्राम वरती गेलेली आहे. येस, प्लीज डू वॉच. जाऊन बघा, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची Yes, लिंक टाकणारच please. आहोत, पण तुम्ही प्लीज जाऊन बघा ती. ठीक प्लीज आहे, प्लीज प्लीज. आता आपण वळूया कॉन्ट्रॅक्ट जवळ. येस. वाचता कोणालाच येत नाही. मला येतं. वाचता तसं येतं, पण कॉन्ट्रॅक्ट वाचणं हा वेगळं आहे म्हणजे ना, टर्म्स अँड आता हे कंडिशन्स फर्स्ट वगैरे. असं वाटतं की फर्स्ट लेजिट तर सगळ्या गोष्टी असं बघायच्या आहेत आणि दडपण आलं आमच्यावर की नाही, नीट काय वाचलंच काय पाहिजे, मेन्शन नीट केलं आहे, बघितलंच क्लॉजेस पाहिजे. बघायचे आहेत येस, कसे काय असेल. येस, ठीक आहे, चला लेट्स बट स्टार्ट. ठीक आहे, विल डू इट. दिस इज द फर्स्ट ऑफ आर मेनी. येस, फर्स्ट ऑफ मेनी. येस, मॅनिफेस्टिंग त्याची गरज नव्हती. मोर. ठीक आहे, मॅनिफेस्टिंग मोर ब्रँड कोलॅब्स. येस. ओके, बाय. सो हा आहे ब्रँड ईमेल. चला रिव्ह्यू करूया आणि श्री गणेश करूया. तर ही इथे एक पॉईंट दिला आहे अग्रीमेंट मध्ये, स्कोप ऑफ सर्व्हिसेस म्हणून. आणि खूप असं भारी वाटतंय ते वाचताना. इथे लिहिलेलं लोकांनी द सर्व्हिस प्रोव्हायडर शाल सर्व ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर फॉर द कंपनी. आय मीन फर्स्ट टाइम असं लिटरली त्यात लिहिलेलं आहे कॉन्टेंट क्रिएटर. तो एक टॅग लागला का फिलिंग येते की हा आम्ही बनलोय काहीतरी, थोडंसं काही करतोय, मे बी आमचं काम रिकॉग्नाइज होतंय. अँड लिटरली गुजबंप आले मला आता. कॉन्टेंट क्रिएटर बनलेलो आहोत. इट्स गुड फिलिंग. 2 days later. आज आहे 19th जून आणि मी रेडी होते फॉर द ब्रँड रीच शूट. एकदम बेसिक मेकअप करणार आहे, जस्ट टू लुक प्रेझेंटेबल. बाकी काय करणार नाही, मला बाकी काय करायचं पण नाही आहे. आणि आम्ही करणार आहोत शूट. इट्स नॉट व्हेरी अ बिग व्हिडिओ ऑल्सो, खूप छोटा आहे व्हिडिओ, बट इट इज वॉट इट इज. इट इज आर फर्स्ट. थोडंसं असं टेन्शन आहे बिकॉज वॉट एव्हर रील्स और वॉट एव्हर वी शूट ते आमच्या मनापासून असतं, काही असं स्क्रिप्ट फॉलो करायची नसते. इथे एक प्रॉपर स्क्रिप्ट आहे. आम्ही दिली होती ब्रँडला आमच्या यांनी एक स्क्रिप्ट, बट दे सेड दॅट दे वुड वॉन्ट टू गो विथ द स्क्रिप्ट दॅट ती त्यांच्या साईडनी जी आहे ती, विच इज अग्रीएबल. आणि मी बरेच यूट्यूब व्हिडिओज बघितल्यात वेअर पीपल हॅव मेन्शन्ड आजकाल सगळेच ब्रँड स्वतःचेच स्क्रिप्ट देतात. बट आय कम्प्लिटली अंडरस्टँड. आय मीन त्यांचा प्रोडक्ट आहे, इट शुड लुक इन अ पर्टिक्युलर फ्लो, सो इट्स ओके. बट हां, स्क्रिप्टेड व्हिडिओ करणार आहोत म्हणून थोडंसं टेन्शन आलेलं आहे. बट ठीक आहे, कारण मला नाही, मिस्टर ऋषिकेश पवारला मल्टिपल टेक्स लागतात आणि मी इरिटेट होते आफ्टर अ पॉईंट. कम से हाय, ये हाय बोल. Hi. मिस्टर मल्टिपल टेक्स आपण याचं नाव देऊया, कारण तो प्रत्येक ठिकाणी मल्टिपल टेक्स घेत असतो. मला गोष्टी परफेक्ट लागतात. हो हो, थोडं जरी काही चुकीचं असेल तर मग ते वाटतं की भाई काहीतरी मिसिंग आहे, Yes. डायलॉग चेंज करत व्हेरिएशन देतात. So मी ऑल्सो त्या ह्याच्यामध्ये ऑल्सो मिस्टर मल्टिपल टेक्स इज अ लिटिल सिक. सर्दी झालेली आहे. थंड मला सोडून जेव्हा थंड खातो ना तेव्हा असंच होतं तुझ्यासोबत. काही थंड खाल्लेलं नाहीये. हा, तेच जे काय It's a long आता story. तो नंतर बोलणारच सांगतो नाही. हा, ठीक आहे. बट एनिवे आम्ही पटकन शूट करून घेतो, कारण मला आजच एडिट करून एक रफ ड्राफ्ट द्यायचा आहे त्यांना. A little longer than a few minutes later. याला सर्दी असल्यामुळे आम्ही सूप प्यायला आलो आहे. निघालो होतो आम्ही असंच फिरायला, पण मग यांनी आयडिया दिली की आपण सूप पिऊया, मला बरं वाटेल. घरी जेवण आहे बाय द वे आमचं, पण आमच्यात एवढी मस्ती आहे की आम्ही हे खायला आलो आहे. आणि ह्याच्यावरून पण आम्ही अजून काहीतरी मागू. पण आमचं ऑल्सो ब्रँड रील शूट झालेला आहे आमचा. आता आम्ही ड्राफ्ट पाठवलाय, बघू कसं वाटतं. तिथे LBS प्रमोशन नाही करायचं, आपल्याला पैसे नाही द्यायचे. नाही, काय गरज नाही. व्हिडिओ एडिट करताना आम्हाला कळालं की आम्ही या व्हिडिओला आउट्रोच दिलेला नाहीये, बट ऑल्सो आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर केला नाहीये. प्लीज टेल मी, तुला कसं वाटलं, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान. आमचा फर्स्ट ब्रँड कोलॅब शूट होता आणि
फर्स्ट असल्या कारणामुळे आम्हाला नक्की आयडिया नव्हती की नक्की कसं लागतं ब्रँडला, की त्यांचा व्हिडिओ किती सेकंदाचा असला पाहिजे, त्याच्यावरतीही लिमिट असते, त्याच्यावर कॅप असते, कधी अपलोड करायचं हे सुद्धा आम्हाला कळालं. सो त्यांचा जो कोऑर्डिनेटर होता तो त्यांनी आम्हाला फार छान पद्धतीने गाईड केलं. आणि तो टाइम टू टाइम आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये होता. तो सांगत होता की हे असं करा, इथे चेंजेस करा, हे कट करा, एवढा सेकंदाचा ठेवा. सो त्यांनी फार असं छान पद्धतीने गाईड केलं आणि खूप छान वाटलं काम करायला त्यांच्यासोबत, ब्रँडसोबत. कसं वाटलं? हा, मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. दॅट इज, मी बरेच युट्यूबर्स बघते, क्रिएटर्स बघते, हू सिट अँड कंप्लेन की आमचं पेमेंट्स येत नाही, हे हा. ते असं वगैरे हे वगैरे, फार इम्पॉर्टंट आहे. ब्रँड फार डिले करतं. पण टचवूड आमचं नशीब खरंच खूप चांगलं होतं, कारण आम्हाला आय थिंक Same day ला आम्हाला सेम त्यांनी डे आम्हाला त्यांनी पेमेंट केलेलं. इनफॅक्ट बिकॉज ॲज ही मेन्शन की आमचा पहिलाच पेड कोलॅब होता, तर आम्हाला इनव्हॉइस जनरेशन वगैरे ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. सो ते एक हेल्पिंग हँड फ्रॉम आवर कोऑर्डिनेटर एज वेल, कारण त्यांनी स्वतःनीच आमचा इनव्हॉइस जनरेट केला आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं की तुम्ही बेसिक तुमचे डिटेल्स चेक करा, कारण मी पेमेंट प्रोसेसला टाकून देतो. जर तुम्ही आज नाही केलं तर मग 2 दिवसाचा डिले होईल वगैरे वगैरे. सो आय थिंक वी गॉट क्वाईट लकी इन दॅट. कारण पहिला आहे आणि चांगल्या ह्याच्यावर सगळं एकदम स्मूथ पूर्ण प्रोसेस होती. कुठेच आम्हाला असं वाटलं नाही की यार फार इरिटेट करतोय ब्रँड, किंवा फार कधी कधी असतं ना की त्यांचं सारखं टू अँड फ्रो खूप हम्म, चालत हम्म, असतं की हम्म, बाई हे हम्म, कट करा, हे नको, ते हम्म. नको. 50 करण्याच्या लोकांनी जास्त असे एकदम मिनिमलिस्ट ठेवलं. आणि त्यांनी फार असे फॉलोअप्स घ्यायला नाही लावले आम्हाला फॉर एनी पोस्ट, रील हम्म. पोस्टिंग, एव्हरीथिंग. सो आय थिंक काफी स्मूथ होता आणि मला आय एम व्हेरी हॅपी, कारण ह्याच्या पुढचे जे काही येतील, म्हणजे हा चांगला गेला म्हणजे म्हणजे हा ह्याच्या एक पहिलं पुढचे. कामच चांगलं हा आहे, त्यामुळे पुढचं असं आम्ही हा एक्सपेक्ट करतो भीती पण, की एक्झॅक्टली, भीती पण नाहीये आम्हाला. आणि बिकॉज हा फर्स्ट स्मूथ होता, तो सेकंड जेव्हा येईन आमच्याकडे थोडीशी क्लिअर आयडिया पण असेल आणि वील नो हाऊ टू डील विथ इट. बट ऑब्व्हियसली ते सगळं लर्निंग फेज आहे तो. Yes. बट या, जर तुम्ही हा युट्यूब व्हिडिओ बघताय म्हणजे ह्याचा अर्थ हाच आहे की ती ऑलरेडी पोस्टेड आहे. तुम्ही Yes. प्लीज जाऊन त्याच्यावर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा, फॉलो अस ऑन आवर इंस्टाग्राम, आणि इथे सुद्धा सबस्क्राईब करा फॉर मोर खूप सच instant व्हिडिओ. सांगितलं त्यांना आपलं. मी इथे टाकणार आहे वरती. सो तुम्ही खूप सारा आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला तर मजा आली फर्स्ट ब्रँड कॉन्टेंट करून. फिंगर्स क्रॉस की अजून यावेत. ओके, बाय.